कल्पना करा, तुमच्या मोबाईलवर एक मेसेज आला आहे. त्यात लिहिलं आहे, तुमच्या अकाउंटमध्ये या महिन्यात 1,00,000 रुपये क्रेडिट झाले आहेत. तुम्ही आनंदाने डान्स करायला लागलात. पण 2 दिवसानंतर जेव्हा तुम्ही ते पैसे काढायला बँकेत गेलात, तेव्हा कळलं की ते फक्त स्क्रीनवर दिसणारे आकडे होते. प्रत्यक्षात तुमच्या खात्यात एक पैसाही नाही. तुमच्या कष्टाचे 10,00,000 रुपये कुठेतरी गायब झाले आहेत. आज आपण बोलणार आहोत अशाच एका घोटाळ्याबद्दल, जिथे हजारो लोकांनी आपली आयुष्यभराची पुंजी गमावली. आणि याच्याशी निगडीत एक गोष्ट अशी आहे जी तुम्हाला शेवटपर्यंत ऐकणं फार गरजेचं आहे, कारण ती तुमच्या आणि तुमच्या ओळखीच्या कुणाच्या तरी आर्थिक जीवनाला स्पर्श करू शकते. 2023च्या सुरुवातीचे दिवस होते. पुण्यातल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एक सेमिनार चालू होता. हॉल पूर्णपणे भरलेला, AC चालू होता, पण तरीही उत्साहाने लोकांच्या डोक्यावर घाम येत होता. स्टेजवर एक माणूस महागड्या सूटमध्ये अतिशय आत्मविश्वासाने बोलत होता. तो म्हणाला, तुमचे पैसे बँकेत का चढवताय? वर्षाला 7% म्हणजे काहीच नाही. आमच्याकडे आणा, आम्ही तुम्हाला महिन्याला 10% देऊ. मागे स्क्रीनवर चमकदार ग्राफ चालू होते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, अल्गोरिदम ट्रेडिंग, रोबो ॲडवायझर असे बडे बडे शब्द बोलले जात होते. लोकांच्या डोळ्यात स्वप्न दिसू लागली होती. या सेमिनारमध्ये जे लोक आले होते ते तुमच्यासारखेच सामान्य होते. एक रिटायर्ड शिक्षक ज्याने आयुष्यभर पैसे जमा केले होते, एक डॉक्टर ज्याला आपल्या मुलीच्या लग्नासाठी पैसे साठवायचे होते, एक छोटा व्यापारी ज्याला व्यवसाय वाढवायचा होता. सगळ्यांना एकच गोष्ट आकर्षित करत होती, झटपट पैसे कमवण्याचे स्वप्न. आणि याच स्वप्नाच्या दमावर उभी होती एक कंपनी, इन्फानाइट बीकन. या कंपनीचं म्हणणं असं होतं की ते पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस देतात. म्हणजेच तुम्ही त्यांना पैसे द्या आणि ते तुमच्यासाठी शेअर बाजारात व्यापार करतील. पण इथे एक मोठी भानगड होती. हे लोक सेबीकडे रजिस्टर्ड नव्हते. कायद्याने जर कोणालाही लोकांच्या पैशाचा व्यापार करायचा असेल तर सेबीकडे नोंदणी असणं अनिवार्य आहे. पण या लोकांनी विश्वास निर्माण करण्यासाठी चाल खेळली. त्यांनी ट्रेड्स नावाच्या एका सेबी रजिस्टर्ड ब्रोकरचं नाव आपल्या कागदपत्रावर लिहिलं. लोकांना वाटलं, अरे हे तर सरकारी मान्यता असलेलं आहे, आणि तिथेच त्यांचा विश्वास बसला. आता गुंतवणूकदारांना ID आणि पासवर्ड दिला गेला. एक डॅशबोर्ड दिला गेला जिथे त्यांना दररोज आपले पैसे वाढताना दिसायचे. समजा तुम्ही 10,00,000 रुपये लावले तर महिन्याच्या शेवटी तिथे 11,00,000 रुपये दिसायचे. काही लोकांनी छोटे पैसे लावून सुरुवात केली आणि त्यांना पहिल्या 2-3 महिन्यात परतावा मिळाला. मग त्यांचा विश्वास पक्का झाला आणि त्यांनी मोठे पैसे लावले. काही जणांनी तर घर विकलं, काही जणांनी वैयक्तिक कर्ज काढलं, आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना यात ओढलं. याच्यामागे एक मोठं जाळं होतं, एजंट्सचं. या कंपनीने अनेक लोकांना एजंट बनवलं होतं. त्यांचं काम होतं नवीन गुंतवणूकदार आणणं, आणि त्यांना हे कसं करायचं हे शिकवलं गेलं होतं. एजंट्सना प्रत्येक नवीन गुंतवणूकदारावर 5 ते 10% कमिशन मिळायचं. त्यामुळे ओळखीच्या लोकांनीच आपल्या घरातल्या माणसांना यात ओढलं. भाऊ भावाला म्हणाला, मावशी भाचीला म्हणाली, मित्राने मित्राला सांगितलं. पोलिसांच्या तपासात आता समोर आले की या घोटाळ्यात सुमारे 15,000 एजंट्स होते. 15,000. तुम्ही कल्पना करू शकता हे जाळं किती मोठं असेल. या घोटाळ्याचा मास्टरमाइंड मानला जातो अगस्त मिश्रा नावाचा एक माणूस. तो 2024च्या जानेवारीमध्येच भारतातून पळून दुबईला गेला. तिथून तो हे सगळं कंट्रोल करत होता. त्याचे सोशल मीडियावर फोटो येत होते, बुर्ज खलिफासमोर उभा असलेला, महागड्या गाड्यांसोबतचे फोटो. हे सगळं लोकांना दाखवण्यासाठी होतं की कंपनी किती मोठी आणि यशस्वी आहे. भारतात हा डॉलर सांभाळत होता नवनाथ जगन्नाथ अवताडे नावाचा माणूस. तो या स्कीमचा पब्लिक फेस होता. मीटिंग्स घ्यायचा, लोकांना भेटायचा, विश्वास वाढवायचा. त्याच्यासोबत सचिन खतारे, प्रसाद कुलकर्णी, प्रसाद देशमुख अशी नावंसुद्धा या प्रकरणात समोर आलेली आहेत. पण 2024च्या मध्यापासून खरा मॅटर सुरू झाला. लोकांना जेव्हा आपले पैसे परत हवे होते तेव्हा त्यांना सांगितलं गेलं, 90 दिवस वेट करा, तांत्रिक अडचण आहे. मग riseamc.com सारखी एक खोटी वेबसाईट बनवली गेली जिथे लोकांना दाखवलं गेलं की तुमचे पैसे दुसऱ्या कंपनीत ट्रान्सफर झाले आहेत. काही लोकांना सांगितलं गेलं, आम्ही तुम्हाला USDT म्हणजे क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे देऊ. का? कारण बँकिंग सिस्टीममधून गेले तर पोलिसांना समजेल. क्रिप्टोमध्ये व्यवहार केले तर ट्रॅक करणं कठीण होतं. जेव्हा काही लोकांनी याबद्दल बोलायला सुरुवात केली तेव्हा या लोकांनी त्यांना 25-25 लाखांच्या कायदेशीर नोटिसा पाठवल्या. आमची बदनामी केली तर कोर्टात भेटू अशी धमकी दिली. काही महिने हे चाललं, पण जेव्हा खरंच पेमेंट पूर्णपणे बंद झालं तेव्हा लोकांचा संयम सुटला. तक्रारी वाढू लागल्या. पुणे, अहिल्यानगर, गोवा, कोल्हापूर, सातारा अनेक ठिकाणाहून लोक पोलीस ठाण्यात धावू लागले. पुण्यातल्या एका डॉक्टरने तब्बल 1,20,00,000 रुपये गमावले होते. एका निवृत्त शिक्षकाने आपला संपूर्ण PF फंड यात लावला होता.
अनेक जणांच्या मुलीच्या लग्नाचे पैसे बुडाले होते. पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा समोर आलं की या लोकांनी अनेक शेल कंपन्यांच्या नावाने बँक खाती उघडली होती. सिस्पेट, TFS, IB, प्रॉप डेस्क अशी नावं. एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे फिरवले जात होते, जेणेकरून पैशाचा माग काढणं कठीण होईल. पैसे कोणत्याही ॲथॉराइज्ड ट्रेडिंग अकाउंट्समध्ये जात नव्हते, तर थेट या वैयक्तिक खात्यामध्ये जात होते आणि हे पूर्णपणे बेकायदेशीर होतं. आणि मग जानेवारी 2026मध्ये मोठी कारवाई झाली. अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलिसांनी 10 जणांना अटक केली. त्यात 2 संचालक आणि 8 एजंट्स होते. पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी 9 जानेवारीला पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यांनी सांगितलं की 133,42,32,572 रुपये इतकी रक्कम गोठवण्यात आली आहे. 200 बँक खाती फ्रीज केली आहेत आणि 1500 एजंटची खाती सुद्धा गोठवली आहेत. पुणे आर्थिक गुन्हे शाखेने ट्रेड्स आणि इनफायनाईट बीकनच्या 2 मुख्य संचालकांना हैदराबाद विमानतळावरून अटक केली. हे लोक देश सोडून जाण्याच्या तयारीत होते, पण वेळीच पोलिसांनी त्यांना पकडलं. पोलिसांनी या प्रकरणात भारतीय दंड संहितेची कलम 406, 420 आणि 34 सोबतच महाराष्ट्र गुंतवणूकदार हित संरक्षण अधिनियम लावला आहे. या कायद्यात अशी तरतूद आहे की आरोपींची मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव करून त्या पैशातून फसलेल्या लोकांना परतावा दिला जाईल. पण ही प्रक्रिया खूप लांबचा रस्ता आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणाची CBI चौकशी करण्याची मागणी केली आहे. अगस्त मिश्राला दुबईतून परत आणण्यासाठी रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. इंटरपोलची मदत घेतली जात आहे. त्याने दुबईत नागरिकत्व मिळवण्याचा प्रयत्न केला होता, पण पोलिसांनी वेळीच ती माहिती दुबई सरकारला दिली आणि तो प्रयत्न रोखला गेला. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे लोक अजून कसे फसवत होते, तर ऐका. सेबीचे नियम अतिशय स्पष्ट आहेत. कोणताही पोर्टफोलिओ मॅनेजर तुमचे पैसे स्वतःच्या वैयक्तिक खात्यात मागवू शकत नाही. ते पैसे नेहमी तुमच्या स्वतःच्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये असायला हवेत. पण इथे काय झालं, लोकांनी थेट कंपनीच्या नावावर गुगल पे केले, RTGS केले, खात्यात पैसे टाकले आणि मग ते पैसे कुठे गेले हे कळलंच नाही. सेबीची वेबसाईट आहे, तिथे कोणत्याही कंपनीचा रजिस्टर्ड नंबर तपासू शकता. पण झटपट श्रीमंत व्हायची घाई असेल तर या गोष्टीकडे कोण पाहतं? या प्रकरणात अजूनही शेकडो लोक दररोज तक्रारी नोंदवत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातच फक्त 14,47,98,000 रुपयांचे गुन्हे दाखल झाले आहेत. पण एकूण घोटाळ्याची रक्कम 3,000 ते 4,500 कोटीच्या घरात असल्याचा अंदाज आहे. तुम्ही कल्पना करू शकता की किती मोठा राडा आहे. पण असे स्कॅम होतातच कसे? त्याचं कारण आपल्या मनात एक लोभ असतो, कमी मेहनतीत जास्त पैसे कमवण्याचा. जर कोणी तुम्हाला सांगत असेल की आम्ही महिन्यात 10% परतावा देतो, तर लगेच समजून जा की काहीतरी भानगड आहे. शेअर बाजारात सुद्धा परतावा हा बाजाराच्या स्थितीवर अवलंबून असतो, तो कधी फिक्स असू शकत नाही. दुसरं म्हणजे कोणतीही गुंतवणूक करण्याआधी ती कंपनी सेबीकडे रजिस्टर्ड आहे का हे तपासा. त्यांचे ऑडिटेड रिपोर्ट्स मागा आणि सर्वात महत्त्वाचं, फक्त ओळखीच्या माणसाने सांगितलं म्हणून लाखो रुपये कुठेही टाकू नका. आज हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. काही निवृत्त लोकांना औषधाचे पैसे नाहीत. काही तरुणांवर कर्जाचा बोजा आहे. या सगळ्यात जे गुंतवणूकदार आहेत त्यांनी पोलिसात तक्रार नोंदवणं अत्यंत गरजेचं आहे, कारण जितक्या जास्त तक्रारी तितकी केस मजबूत होईल. पोलिसांनी आधीच 133 कोटीची मालमत्ता जप्त करून गोठवली आहे. 1500 एजंटची खाती फ्रीज केली आहेत. कारवाई सुरू आहे, पण रिकव्हरी व्हायला वेळ लागेल. या घोटाळ्यातून एकच धडा शिकायचा आहे, झटपट श्रीमंती कधीही शक्य नाही. तुमच्या घामाच्या पैशावर कुणाची तरी नजर असते. तुम्हाला काय वाटतं, या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळतील का? तुमच्या ओळखीत कोणी अशा स्कीममध्ये अडकले का? ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, जेणेकरून पुन्हा कोणाचं घर उद्ध्वस्त होणार नाही. नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.